गिरणा नदीच्या प्रवाहामुळे सरळ तुम्ही बघू शकता डायरेक्टली रिंग ही वाकडी झालेली आहे, तिरपी झालेली आहे. तुम्ही बघू शकता है ना, म्हणजे किती जोरात प्रेशर असू शकतं याच्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता. मित्रांनो, गिरणा नदीमध्ये किती वेगाने आता सध्या देखील पाणी चालू आहे हे बी बघू शकता. आणि हा प्रेशर, पाण्याच्या प्रेशरमुळे अगदी रिंगमध्येही वाळू भरली गेलेली आहे. हे आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मित्रांनो, आज मी आलो होतो नदीवरती आणि आज मला थोडं वेगळं वाटत असेल, कारण मी कालच सुतक होतं कालपर्यंत, त्यामुळे जे मी केस वगैरे जे पूर्ण हे केलं आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी वाटत असेल, हरकत नाही. तर मित्रांनो, नदीवर आलो होतो. तुम्ही बघू शकता आज माझं जे काही गिरणा नदीकाठीचे जे दृश्य आहे आज मी माझ्या समोर तुम्हाला दाखवत आहे. मित्रांनो, अगदी हिवाळा संपत आला आहे तरी देखील नदीला पाणी आहे. याचं कारण आहे की वरून जे देखील आहे पाणी मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही समोर देखील बघू शकता पाणकोंबडी जे पक्षी वगैरे आहेत, जसे पोपट आहे, पारवा वगैरे आहे त्या साईडला ना, कारण मासे भरपूर आहे. मासे आहे त्यामुळे कसं आहे हे इथं खाण्यासाठी भरपूर येतात. कारण इथं साईडला देखील कानेकोपऱ्यात जर मासे वगैरे असले ना तर कुत्रे देखील इथं मासे खातात, घेऊन जातात. कारण मासे भरपूर मोठे मासे आहेत. कारण पाणी बंद झालं नाही त्यामुळे जे मासे आहेत ना अजून जास्त वाढू राहिले. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं होतं इंटरमध्ये बघितलं तुम्ही, ही बघा रिंग जी आहे साक्षात पूर्ण जी आहे तिरपी झालेली आहे. मित्रांनो, एकदम पूर्ण तिरपी झालेली आहे प्रेशरमुळे, है ना. ते बघा पक्षी इकडे बघा वरती असं पक्षी वगैरे तुम्हाला दिसू राहिले, कारण मासे आहेत. हे बघा बसले बघा इथं, हे बघा तुम्ही बघू शकता जास्त प्रमाणात आहेत, भरपूर. तिकडे खाली देखील गेलेत आणि इकडं पण आहेत. हे बघा नदीकाठी, कारण जीवजंतू वगैरे त्यांना खायला भेटतात है ना. आणि जसं पाणी एकदम बंद झालं तर लगेच मासे पकडणारे लोक भरपूर प्रमाणात येत असतात तिकडं. मित्रांनो, वातावरण कसं वाटत आहे तुम्हाला नदीकाठीचं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, सपोर्ट करा आपल्या चॅनलला. हे बघा मित्रांनो, एकदम नजदीकचं असं चित्र आहे, हे एकदम जवळच आहे. इथून बी तुम्ही अनुमान लावू शकता की किती जोरात पाऊस असेल, किती जोरात गिरणा धरणातून पाणी हा प्रवाह सुटला असेल, जेणेकरून हे जे रिंग आहे पाण्याची ही भरपूर खाली गाडली गेली होती, ती देखील प्रवाहामुळे प्रेशरमुळे तिरपी झालेली आहे ना. आणि अशा भरपूर रिंग आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे नदीकाठी रिंग असणं म्हणजे लोकांना जे नदीकाठीचे क्षेत्र आहे ते कधी कामात येतात जेव्हा नदी पूर्ण कोरडी असते. जसं काही उन्हाळ्यात जेव्हा पाणी वगैरे एकदम बंद असतो एकदम, त्यावेळेस काय आहे नदी आटते एकदम, सर्व पाणी नसतं, शेतकरी लोकांना देखील पाणी नसतं. त्यावेळेस ही जे रिंग बनवून ठेवतात ते आतून खोल असते, वाळू वगैरे काढून फेकलेले असते साईडला, आणि त्यामुळे तिथून कसं पाईपलाईन वगैरे बनवून तिथून मोटरने पाणी आपल्या क्षेत्रात घेऊन जातात आणि तिथं ते पाणी देखील आपल्या पिकांना देतात आणि आपलं क्षेत्र जे आहे चांगल्या प्रमाणे आपण पीक काढतो तिथून. इकडे देखील बघू शकता मित्रांनो, पाणी तुम्हाला कसं कलरचं दिसतं आहे बघा. इथं जे आहे ना पाणी एकदम नितळ आहे आणि निळ्या कलरचं पाणी दिसतं एकदम. कारण जसं पावसाळ्यात एकदम गढूळ पाणी असतं ना, वरून पाणी पडलेलं येऊन, पण आता तसं पाणी नाही. कारण मला वाटतं गिरणा धरणात जे गढूळ पाणी वगैरे असतं ते घाण ती खाली बसते आणि आता जे आहे ना सर्व निळं पाणी वगैरे एकदम हिरवंगार जे आहे तुम्हाला दिसतंय. मी तरी तुम्हाला जाईन मी कधीतरी एक गिरणा डॅमवरती, जवळ इथून जास्त काही नाही, 1 किलोमीटरचं अंतर आहे.
आणि तिथून मी तुम्हाला दाखवू शकतो की अजून किती लेवल पाणीचं जसं फुल आहे सर्वांनामध्ये 100% फुल आहे. हे एक्स्ट्राचं पाणी का देतं आहे कारण वरून हा जो प्रवास आहे तो चालू आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खाली येत आहे. कारण जर एक्स्ट्रा जर पाणी जर नाही सोडलं तर गिरणा धरणावरून पाणी येईल, त्यामुळे एक्स्ट्रा वरून जे पाणी येतं ते पाणी यांना सोडावं लागेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा पक्षी बघा है ना, वातावरण एकदम मस्त असं हिरवगार आहे. समोर तुम्ही बघू शकता पक्षींचा थावा बसलेला आहे, पारवा आहेत, पान कोंबडी बी होते का ते तिकडे लांब बसले, कारण जेव्हा मी इथं आलो ते थोडे घाबरून पळाले वाटते, इथून खूप जास्त होते निघून गेले ते. आणि इथून जे हे जे झाड वगैरे त्या झाडावरती मोठे मोठे जे पान कोंबडी ते बसतात. आधी नव्हतं, मागच्या उन्हाळ्यामध्ये वगैरे नव्हतं एवढे, पण आता पक्षी वगैरे भरपूर आलेत. कारण हे जे आहेत ना मासे वगैरे खाण्यासाठी येत असतात. ते बघा त्या साईडला जे आहेत ना ते सर्व फिरत आहे. मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ बघताय आपल्याला नक्की शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. चला पुढे जाऊ, अजून पुढे बघू. मित्रांनो हिरवगार असं वातावरण आहे. नदीकाठी जे म्हटलं की वातावरण हे कायम हिरवच असतं. या साईडला मी तुम्हाला हे दृश्य आधी दाखवलं होतं भर पावसाळ्यामध्ये, कारण हे पूर्ण वातावरण जे ना हिरवगार राहायचं एकदम, कारण वरून पाणी पडायचं ना. पण आता सुकलं आहे ते वरती, कारण पाणी आता परत पुढच्या पावसाळ्यात परत हिरवगार होऊन जाईल एकदम. मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल इकडे जे लोक येतात पिकनिक, जसं सिटीमध्ये म्हणतात पिकनिक बनवायला वगैरे, कारण सुट्टीचा दिवस असतो, तसं इकडे देखील मालेगावचे लोक येत असतात, कारण त्यांना सुट्टी नसते आणि एन्जॉय करण्यासाठी इथं किंवा गिरणा डॅमवरती स्वयंपाक करण्यासाठी, कारण तिथंच मासे वगैरे घेतात, तिथंच बनवून खातात वगैरे, ऐश करतात. येत असतात ते शुक्रवारी किंवा रविवारच्या दिवशी, इतरमध्ये बी येत असतात आपल्या परिवाराला घेऊन, आणि इथं आल्यानंतर व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून दिवसभर खातात आणि संध्याकाळी जातात. म्हणजे ते एक आनंद साजरा करतात ते, कारण दिवस हप्त्याचे 7 दिवस ते काम करतात, एक दिवस ते येतात आपल्या परिवाराला घेऊन. जशी पिकनिक असते ते पिकनिक ते गिरणा डॅमवरती बनवतात. कारण आता हल्ली जे आहे गिरणा डॅमवरती खूप जास्त गर्दी, कारण रस्ता एकदम मस्त झालेला आहे, डांबरीकरण झालेलं आहे. आधी जो आहे ना रस्ता एकदम खराब होता, आणि आता जे आहे ना डांबरीकरण वगैरे रस्ता बनवला आहे, त्याच्यामुळे लोक काय गाडीवरती येतात, तर रिक्षावरती येतात, 4 व्हीलर चांगले चांगले मोठे मोठे गाडी येतात है ना, एन्जॉय करतात, त्यामुळे त्यांना जे हे आनंद वाटतो. इथून मी तुम्हाला पाणी दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघत असाल, हे बघा पाणी कसं हिरवगार पाणी आहे, एकदम नितळ पाणी आहे. हे शेवाळ पाणीच्या आत आहे, वरून पाणी चाललंय, हे बघा नितळ पाणी आहे. ते बघा त्या साईडला तुम्हाला कुत्र्याचा आवाज असेल बघा. ते कुत्रे काय करतात की नदीकाठीचे जे असं बसतात आणि मासा वगैरे आला ना लगेच घेऊन पळून जातात. मोठे मोठे मासे सापडतात ना, आणि मस्त भागून जातं त्यांचं, मासे खातात ते कुत्रे वगैरे. खूप मासे आहे मित्रांनो, नदीला भरपूर मासे आहे. गिरणा नदी फेमस आहे, आणि गिरणा धरणावरतील जे मासे हे ताजे भेटतात, त्यामुळे लोकांना खाण्यासाठी बी मजा वाटते. कोणी फ्राय बनवून खातं, कोणी आपल्या मर्जीनुसार रेसिपी बनवून खातं आहे ना. त्यामुळे गिरणा नदीचे मासे ताजे असतात, कारण मार्केटमध्ये आणि शहरमध्ये जे लोक मासे वगैरे खात असतात ते कसं असतात बर्फामध्ये असतात, 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस बी असू शकतात. ते बर्फामध्ये काही होत नाही त्यांना, आणि ते मासे खातात.
असो त्यांचं, कारण तिकडे ताजे मासे भेटत नाही आणि ते मासे ते खाऊन एन्जॉय करतात. पण आपल्या इकडे कसं आहे, ताजे मासे एकदम लोक फ्राय वगैरे करून मस्त खातात है ना. कारण गिरनार नदीची काठी जे जास्त लोक जे आहेत ना मासेच खातात. इथं पैशाचा विषय नाही की कमी भाव वगैरे भेटतो, पण आवड असते त्यामुळे सर्व लोक खात असतात. हे बघा ते कुत्र वगैरे इथं आले, अजून भरपूर कुत्रे येतील. हे बघा साईडला जे पक्षी वगैरे बसलेले आहेत त्यांना बी देखील खूप त्रास देतात. ते पक्षी वगैरे घेऊन पक्षींना मारून टाकतात ते धरून है ना, मोठे मोठे पक्षी. ते बघा त्या साईडला देखील भरपूर कुत्रे तिकडं. ठीक आहे मित्रांनो, आपला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असेच मराठीतून व्लॉग भेटत जाणार आहेत. धन्यवाद. जय श्रीराम.